मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। आज रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांना या ब्लॉकचा फटका बसू शकतो। पश्चिम रेल्वेवरती ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रलच्या दरम्यान गर्डरचं काम सुरू आहे आणि त्यामुळे हा ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वेवरती आज रात्री 10 ते उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक आहे। तर मध्य रेल्वेच्या मार्गावरती सीएसएमटीचा फलाट विस्तारीकरण सुरू आहे आणि 10 तासांचा ब्लॉक या ठिकाणी घेतला जाणार आहे। ब्लॉकच्या कालावधीमध्ये भायखळा ते सीएसएमटी वडाळा या दरम्यानच्या सेवा रद्द करण्यात येत आहेत। मध्य रेल्वेवरती ब्लॉक कालावधीमध्ये 59 लोकल आणि 3 एक्सप्रेस या रद्द आहेत, तर 47 लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सेवांवरती या ब्लॉकचा परिणाम होणार आहे। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। अक्षय, महत्त्वाच्या या दोन्ही लाईन्स आहेत, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे, दोन्ही ठिकाणी मेगा ब्लॉक आहे, काय नेमका परिणाम होऊ शकतो? खूप मोठा परिणाम होणार आहे, कारण की रात्रीच्या वेळी देखील मुंबईकर हे मोठ्या प्रमाणात लोकलने प्रवास करत असतात आणि जर शनिवार रविवार असेल तर साऊथ मुंबईला म्हणजे नरिमन पॉईंटला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी जाणाऱ्या मुंबईकरांची संख्या ही प्रचंड असते आणि त्यामुळे उपनगरातून जर तुम्हाला साऊथ मुंबईला यायचं असेल, चर्चगेट असेल किंवा सीएसएमटी असेल तर त्या लोकांसाठीचा हा जो ब्लॉक आहे त्याचा खूप परिणाम होणार आहे। मध्य रेल्वेवर तर केवळ कर्जत, कसारा, कल्याणपासून भायखळापर्यंतच लोकल असणार आहेत। हार्बर रेल्वेवर या लोकल पनवेलपासून ते वडाळा रोडपर्यंत असणार आहेत। तर पश्चिम रेल्वेवर जर आपण विचार केला तर केवळ मुंबई सेंट्रलपर्यंतच आपल्याला व्यवस्थित लोकल मिळतील। मुंबई सेंट्रलपासून चर्चगेटपर्यंत सर्व ज्या फास्ट लोकल आहेत त्या धीम्या मार्गावर डायव्हर्ट करण्यात येणार आहेत। आता पश्चिम रेल्वेवर जो मेगा ब्लॉक आहे तो ग्रँड रोड आणि मुंबई सेंट्रलच्या दरम्यान असणार आहे आणि त्यासाठी 13 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। आज रात्री 10 वाजल्यापासून उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल आणि या दरम्यानच्या काळात दोन्ही अप आणि डाऊन फास्ट लाईन ज्या आहेत त्या पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत। मध्य रेल्वेचा जर विचार केला तर 12 आणि 13 क्रमांकाचा जे फलाट आहे त्याची लांबी वाढवण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि त्याच प्रकल्पाच्या अंतर्गत 24 डब्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या 12 आणि 13 प्लॅटफॉर्मवर थांबण्यात याव्या यासाठीचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि त्यामुळेच भायखळा ते सीएसएमटी दरम्यान एकही लोकल धावणार नाहीये। अनेक लोकल ज्या आहेत त्या दादर, परेल आणि भायखळा या स्थानकांमध्येच टर्मिनेट करण्यात येतील। यामुळे 59 लोकल ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या। तर मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या आणि नांदेडला जाणाऱ्या जी तपोवन एक्सप्रेस आहे अशा 3 ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत त्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत। 47 एक्सप्रेस ज्या आहेत त्यांना शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेला आहे। काही गाड्या पनवेलला देखील थांबवण्यात येणार आहेत। त्यामुळे आज रात्री एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।